जय हिंद मित्रांनो, मी कीर्तिक सातडे आज आपला स्वागत करत आहे ठाणे लोकेशनला। तर जसं आपण आता ही बिल्डिंग पाहू शकता जी आहे आपली ओसी रिसीव्ड। सो आपल्याकडे भरपूर सारे फ्लॅट्स आहेत जे अंडर कन्स्ट्रक्शनही आहेत, रिसेलमध्ये पण असणार आहेत आणि रेडी टू मूव्ह सुद्धा आहेत। सो आता हे ग्रँड एंट्रन्स लॉबी पाहू शकता जिथे तुम्हाला लाइटिंग केलेली आहे, हाय सिक्युरिटी कॅमेरेज आहेत, CCTVचा पण आता व्हिडिओ पाहू शकता तुम्ही। जे आता आपण एंट्री केल्यानंतर बिल्डिंगमध्ये तर हा आपला एक 1.5 BHK आहे जो 559 स्क्वेअर फीटचा फ्लॅट आहे। आता हा लोअर फ्लोअरला आहे, आपल्याकडे एक 6th फ्लोअरला आहे। 6th फ्लोअरमध्ये आपल्याकडे 1 BHK सुद्धा आहे, 2 BHK सुद्धा आहे। 2 BHKचा जो कार्पेट आहे तो 749चा आहे। प्राईस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता। आता हा आपला TV युनिटचा जो पोर्शन पार्ट आहे, बाजूला त्याच्या डायनिंग एरियाचा हा सुंदरसा भाग आहे। आता हा ओपन किचन कॉन्सेप्ट आहे 1.5 BHK असल्यामुळे, तर सुंदर हा डायनिंग एरिया, लिव्हिंग रूम आपण पाहू शकता। आता जसं आपण हा डोर पाहिल्यानंतर इथे जसा किचन बघताय, किचन हा ओपन कॉन्सेप्ट आहे। जर किचन बाहेर आपण क्लोज करताय तर हे पहा, विंडो जर डोर क्लोज केले की हा झाला तुमचा क्लोज, आणि जर तुम्हाला ओपन किचन हवा असेल तर तुम्ही इथे ओपनही करू शकता। प्रायव्हसी मेंटेन करता येते। किचनचेही प्लॅटफॉर्म चांगले स्पेशियस आहेत, मॉड्युलर केलेलं आहे। बाहेर गॅलरीसुद्धा दिलेली आहे। स्टँडिंग सर्व्हिस डक जो आहे तो तुम्ही पाहू शकता। ऑप्शन आहे, टॅपचाही ऑप्शन आहे। 2 नेट आहे, एक नेट दिलेली आहे, सेफ्टी ग्रिल आहे। सर्व्हिस प्लॅटफॉर्म आपण पाहू शकता तर स्क्रीनवरती। तर सर्व्हिस प्लॅटफॉर्मलाही स्टोरेजचं स्पेस, वरती लॉफ्ट एरिया आणि अप्पर साईडचं कॅबिनेट दिलेलं आहे। त्यानंतर आपण आता जाऊया कॉमन टॉयलेटमध्ये। तर हा आहे आपल्या कॉमन टॉयलेटचा स्पेस, जिथे पाहू शकता स्पेशियस आहे। सोबतच बाहेर सर्व्हिस डक आहे। डक्ट एरियामध्येही तुम्ही वॉशिंग मशीन आणि बाकी जे काही तुमचे वस्तू आहे ते वर स्टोअर करू शकता। आता आपण जाऊया हाफ बेडरूममध्ये। तर 1.5 BHK जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलेलं, तर आपल्याकडे अनफर्निश्डमध्ये अवेलेबल आहे। हा वाला फ्लॅट सोल्ड आउट आहे, बट इथे तुम्ही पाहू शकता स्पेस कसं आहे। जर तुम्हाला हा ऑफिस म्हणून यूज करायचा असेल, आता वर्क फ्रॉम होमची कॉन्सेप्ट आहे। सो खूप ठिकाणी आता लोकांना असं आहे की घरामध्येच ऑफिस स्पेस पाहिजे, तर त्यांच्यासाठी हा आयडियल आहे। आयदर लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी ही चिल्ड्रन बेडरूम म्हणून तुम्ही यूज करू शकता। इतका हा स्पेशियस फ्लॅट होता। त्यात आता आपण जाऊया मास्टर बेडरूममध्ये। सो हा आपण बेडरूमचा पाहता एंट्रन्स, मस्तसा किंग साईज बेड आहे आपल्याकडे, बाल्कनी आहे, स्टँडिंग बाल्कनीचा स्पेस आहे आपल्याकडे। त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता वॉर्डरोब, साईड टेबल, हे सुंदर आणि प्रोव्हिजन केलेली आहे। तर चांगलं तुम्ही इंटिरियर करू शकता या फ्लॅटचा। जसं आपल्याकडे हा वरती मी तुम्हाला एम्प्टी फ्लॅट नंतर दाखवतो, स्टँडिंग बाल्कनीचा स्पेस। तर इथेही स्टँडिंग बाल्कनी आहे, छानसं आपले रेलिंग आहे, मिररमध्ये आहे, टफन ग्लासमध्येही आपलं स्टँडिंग मिरर लावलेलं आहे बाल्कनीच्या साईडला। ओसी रिसिव्ड आहे, टायटल क्लिअर आहे, 100% तुम्हाला लोनही बँकेतनं पॉसिबल आहे। जर तुमचे काही डॉक्युमेंट्स असतील तर तुम्ही मला सांगा, आपण बँकेतनंही चांगले SBI पासून ते ऑल लीडिंग फायनान्स बँकेतनं करून देऊ शकतो लोन। आता हा मास्टर बेडरूमचं स्पेशियस टॉयलेटही पाहू शकता आहे तुम्ही। सुंदरसा हा फ्लॅट आहे, पूर्ण कार्पेट युटिलाइज केलं आहे, कार्पेट स्पेस कुठेही वेस्टेज नाही। आता हा 749 स्क्वेअर फीटचा 2 BHK, जिथे स्टार्टिंगला व्हिडिओ डोरफोन आपल्याला दिलेला आहे डेव्हलपरने, इतका स्पेशियस लिव्हिंग रूम, वाव, खरंच सुंदर आहे हा फ्लॅट। पाहता क्षणी तुम्हाला आवडणार आहे। आणि असंही नाही की हा टॉप फ्लोअर आहे, टॉप फ्लोअरच्या खाली म्हणजे 6th फ्लोअरला आपल्याकडे आहे। वरतीही रूफटॉपला इथे ॲम्युनिटीज आहेत, मी लास्टमध्ये तुम्हाला दाखवतो रूफटॉपला काय सुंदर ॲम्युनिटीज आहेत। तर हा 5 पकडीचा व्ह्यू आहे। हा ॲक्च्युअल फ्लॅट आपल्याकडे अवेलेबल आहे सेलसाठी।
तर इकडनं आपण पाहता लिव्हिंग रूम पूर्ण आणि कनेक्टेड टू द किचन एरिया, जिथे बाजूलाच डायनिंग स्पेस, इथेही तुम्ही सुंदरसा असं TV युनिट ची जागा आहे, इथे तुम्ही TV युनिट ठेवू शकता. त्यानंतर हा स्पेस आपला डायनिंग एरियाचा आहे. डायनिंग एरियाच्या बाजूलाच आपला हा L शेपमध्ये किचन आहे, जिथे डेव्हलपरने पूर्ण आपली टायलिंग करून दिलेली आहे. आणि किचनच्या व्ह्यूमधनं तर तुम्हाला सांगायला आवडेल, जो आपला समोर नवीन तुळजाभवानी मंदिर आहे तर त्याचं दर्शन सरळ आपल्या किचनमधनं होऊ शकतं. इतका जवळ आपला हा प्रोजेक्ट आहे तुळजाभवानी मंदिराच्या जवळ. ते आपण आता हा बेडरूम आहे, हा चिल्ड्रन बेडरूम म्हणू शकता किंवा कॉमन बेडरूम म्हणू शकता. सुंदरसा हा बेडरूम, त्यालाही ओपन व्हेंटिलेशन, व्हिजिबिलिटी आपण पाहू शकता. आई भवानी तुळजाभवानीचं मंदिर जो आहे तो समोरच आपल्या फ्लॅटमधनं क्लिअर व्हिजिबल आहे. प्राइसिंग डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. जर तुम्हाला काही डाऊट असेल किंवा साईट व्हिजिट करायची असेल तर तुम्ही नक्की दिलेल्या नंबरवर मला कॉल करू शकता. मगाशी आपण लाईटिंग होती म्हणून थोडं चांगलं दिसत होतं, उजेड वाटत होता, मोठं स्पेशियस दिसत होतं, बट आता इथे लाईटिंग नाही आहे. ही नॅचरल डे लाईटमध्ये मी व्हिडिओ हा शूट केलेला आहे, तरी आपण स्पेस पाहू शकता, लाईट पाहू शकता. घरामध्ये अंधार जराही नाही आहे. अगेन हा मास्टर बेडरूमचा व्ह्यू आहे. इथनंही तुम्ही पाहता हे नॅचरल लाईट्स आहेत सर्व, आणि टफ अँड ग्लासमध्ये आपल्याला स्टँडिंग बाल्कनी आहे. इथे वॉर्डरोब स्पेस आहे, सुंदरसा तुमचा वॉर्डरोबही इन्स्टॉल करू शकता. मास्टर बेडरूमचा जसा हा मास्टर बेडरूम टॉयलेट आपण आता पाहता स्क्रीनवर, तर तिथेही डक्ट एरिया दिलेला आहे. डक्ट एरिया हा सगळं आपण साईडवर ज्यावेळी याल त्यावेळी ते ओपन करून तुम्हाला दाखवतो. ॲक्च्युली तुम्ही ओपन करून हे पाहू शकता. तसा हा स्पेशियस 2 BHK जो आहे 749 स्क्वेअर फीटचा नक्कीच आवडेल. तुमचं युनिट आहे, लास्ट युनिट आहे, लवकरात लवकर या. आता त्याच्यानंतर जसं मी स्टार्टिंगला आपल्याला दाखवलेलं 1.5 BHK जो कंप्लीट झाल्यानंतर इंटिरियर कसं असतं, तर तो हा आपला ॲक्च्युअल फ्लॅट आपण आता पाहू शकतो स्क्रीनवर. अगेन सेम माझ्याकडे 1 BHK सुद्धा आहे, त्याचं कार्पेटही खूप मोठं आहे, नक्कीच आवडेल. जर स्पेशियस फ्लॅट विथ कार पार्क आपण बघत असाल आपल्या फॅमिली किंवा फ्रेंड्स मेंबर्ससाठी, तर तुम्ही त्यांच्यासोबतही हा व्हिडिओ शेअर करू शकता. ॲज इट इज जो इंटिरियर आहे मी तुम्हाला फ्लॅटचं करून देऊ शकतो. आता KS इंटिरियरचा आपला नवीन चॅनल आहे, तोही लवकरच इंट्रोड्यूस होणार आहे तुमच्यासाठी. तोपर्यंत आपण सध्या जे काही आहेत आपले व्हिडिओज ते दोन्हीही प्लॅटफॉर्म ते एकाच प्लॅटफॉर्मवरती KS कीर्तिक सॅटर्डे या चॅनलवर आपण अपलोड करत आहोत. हा कॉमन टॉयलेट जिथे प्रॉपर फुल्ली टायलिंग केलेली आहे. डक्ट एरिया पाहू शकता. आता हा हाफ बेडरूम जो मगाशी आपण पाहिला होता खाली, तर इथे सोफा राहत आहे, तुमचा वॉर्डरोबची स्पेस. इथे तुम्हाला हवं तसं तुम्ही कस्टमाइज करू शकता, डिझाईन करू शकता. तुम्हाला चिल्ड्रन बेडरूम करायचं असेल तर तोही तुम्ही करू शकता. आयदर ऑफिस यूज हवा असेल तर तेही तुम्ही इथे बनवू शकता इझिली. इतका हा सुंदरसा फ्लॅट आहे, नक्कीच आवडण्यासारखं आहे. लवकरात लवकर या फायनल करूया आपल्या फॅमिली फ्रेंड्ससोबत. गणपती फेस्टिवल चालू आहे, गणेश उत्सवात तुम्हाला जर तुमच्या काही इच्छा असतील, आकांक्षा असतील तर तुम्ही हा फ्लॅट नक्की बुक करा. आवडण्यासारखं रेडी टू मूव इन आहे. आज ॲग्रीमेंट करा, उद्यापासून तुम्ही चावी घेऊन राहायला येऊ सुद्धा शकता. तर हा सुंदरसा मास्टर बेडरूममधला बाल्कनीचा व्ह्यू पाहू शकताय तुम्ही. बाहेर अनऑब्स्ट्रक्टेड व्ह्यू आहे, बाजूला ही समोर आपलीच बिल्डिंग आहे. मस्त सुंदर हा बेडरूम, त्याचा मास्टर बेडरूम स्पेशियस साईजमध्ये. इथे चांगलं ऑप्शन आहे कस्टमाइज करायला, इंटिरियर करायला. आणि जसं मी सांगितलेलं रूफटॉपला आहे अमेनिटीज. हे गार्डन सेटिंग एरिया आहे जे आपल्या फॅमिलीसोबत एकांतात किंवा सुंदरसं आपण इव्हनिंगला इथे लाईटिंग पाहू शकतात. हा असा सुंदर फ्लॅट आपल्याला नक्की अनुभवायचा असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही मला कॉल करा. आजच साईट व्हिजिट करा आणि आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा.